नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. कांतारा चित्रपटाची तुलना करणारा आणि त्याच्या समवेत असणारा असा मराठी इंडस्ट्रीतला दशावतार हा चित्रपट आला. ट्रेलर सगळ्यांनी पाहिला, काहीतरी वेगळं वाटलं, काहीतरी असं वाटलं की अरे बापरे, काय पिक्चर काढलाय, हा काय चित्रपट असेल मराठी इंडस्ट्रीमध्ये जो संपूर्ण देशाला हलवून टाकेल आणि पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीचं नाव देशभरामध्ये गाजेल आणि सगळ्यांना डोळे विस्फारायला भाग पाडेल की काही चित्रपट बनवलाय. या सगळ्या गोष्टी आपण ट्रेलरमध्ये पाहिल्या. कारण ट्रेलर कसं असतो, तुमच्या 2-2.5 तासाच्या चित्रपटाचं 2-3 मिनिटांमध्ये एक त्यांचं ते रूपांतरण असतं. मग त्याच्यामधून आपल्याला समजतं की चित्रपटाची नक्की भूमिका कशी असेल. त्यामुळं अनेक लोकांनी या चित्रपटाला, दशावतार या चित्रपटाला कांताराशी जोडला आणि सांगितलं की हा चित्रपट आहे ना, हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. त्यामुळं काल फर्स्ट डे फर्स्ट शो होता. म्हटलं काहीतरी चांगलं घडतंय, काहीतरी पारंपरिक आहे. दशावतार म्हटल्यानंतर कोकण आठवतं, ती नाटकीय सगळा तो रंगमंच आठवतो जिथं दशावतार साकारला जातो, जी परंपरा आहे अगदी वर्षानुवर्षापासूनची. आणि या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकरांनी काम केलंय. मी काल चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर येत होतो, आता येऊया पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तेव्हा अनेक जण मुलं किंवा अनेक जण ज्यांना एक्सपेक्टेशन खूप होतं की काहीतरी असं पाहायला मिळेल की अरे वा, काहीतरी वाटेल. म्हणजे कांतारा चित्रपट हा इतका उत्तमरित्या त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली, ती स्टोरी त्या पद्धतीची आणि जे काही काम केलंय ना त्या ऍक्टरने, अप्रतिम. आणि त्याच सगळ्या गोष्टीचा सस्पेन्स म्हणून ही सगळी लोक दशावतार बघायला जातात, पण कुठेतरी नाराज होत आहेत. अनेक जण म्हणतात की अरे नाही यार, काय चित्रपट बनवलाय, काय आपण ज्या पद्धतीने आलो होतो बघायला तसं काही नाहीये. मी अनेकांची तिथं कुजबूज केली, बोललो, म्हटलं काय तुम्हाला वाटतं चित्रपटाबद्दल. ठीक आहे, सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, दिलीप प्रभावळकरांचं काम चांगलं आहे, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण स्टोरी तेवढा दम नाही, असा रस नाहीये काही, असं त्यांना वाटतंय. पण मी जेव्हा या चित्रपटाचा सगळा अंत पाहिला, शेवट पाहिला आणि मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा मला अनेक गोष्टी माझ्या मनामध्ये देखील येत राहिल्या की नक्की ह्या चित्रपटाला काय बोलायचं, कसं बोललं पाहिजे, काय नक्की याच्याविषयी बोललं पाहिजे, लोकांना काय सगळ्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत. तर मी तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगतो. कलाकार असो, त्यांचं ज्या काही सगळ्या गोष्टी असो उत्तम आहेत, छान आहेत, पण चित्रपटामध्ये जशी ही लोक म्हणतात की काहीतरी अजून दम पाहिजे होता, काहीतरी युनिक पाहिजे होतं. कारण नंतर चित्रपट स्लो होत जातो, म्हणजे ती स्टोरी थोडी गोंधळल्यागत वाटते, त्या एवढ्या गोष्टी काही वाटत नाही. जसं दशावतार म्हटल्यानंतर काय कबा काहीतरी वेगळं, जसं कांतारामध्ये शेवटी तो सगळा देव आणि त्या सगळ्या गोष्टी जशा त्या अंगामध्ये येतात आणि तो ऍक्टिंगचा जो एक दिलखुलासपणा, तुझी काही रागीट आहे ना ती सगळी छटा कांतारामधली, ती इथं नाहीये. कारण दिलीप प्रभावळकर वृद्ध आहेत, त्याच्यामुळं त्यांना ती सगळी एनर्जी आता सध्या दाखवता येणार नाहीये. पण त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या वयोमानानुसार अतिशय उत्तम पार पाडले. पण स्टोरी थोडीशी हळूहळू स्लो होत जाते. त्याच्यामध्ये दाखवण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि मी तुम्हाला असं सांगतोय की जी लोक म्हणत होते ना की असला फालतू चित्रपट पुन्हा बनवू नका किंवा असा चित्रपट नकोय आम्हाला, त्यांना फक्त एक त्या सगळ्या गोष्टींमधली स्टोरी सांगायची आहे, ते आपला कोकण. जसं त्या चित्रपटामध्ये दाखवलंय की हे सगळे राक्षस कसे कोकणाला सगळे बेचिराग करून टाकतायत. हे कातळ शिल्प असो, खाणीच्या खाणी खाणकामं, जंगलं तोडली जात आहेत, कोकणाची वाट लावली जाते, किती इंडस्ट्री येते, किती काय येतंय, कोणाला कशाचं काही घेणं देणं नाही. हे राजकारणी एकमेकांना हाताशी धरून या अख्ख्या कोकण पट्ट्याची वाटोळ करून टाकतात. तिथं खनिज शोधली जातात, खाणी काढल्या जात आहेत, रिफायनरी आणल्या जात आहेत, सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि वाटोळ कुणाचं होतंय, स्थानिक लोकांचं. या चित्रपटाची स्टोरी काय हीच आहे बाबा, की हे सगळं बाहेरून येत आहेत आणि मग कुणीतरी इथं दशावतार घेतला पाहिजे, विष्णूंच्या रूपाने येऊन दशावतार घेऊन इथली सगळी या कोकणावरची संकट लांब केली पाहिजेत. हाच त्या चित्रपटाचा मूळ हेतू आणि महत्वाचा उद्देश. पण आपल्या पोरांना काहीतरी मोठं, काहीतरी लव्ह स्टोरी, काहीतरी असं वेगळं पाहिजे सवय, फक्त पाहिजे सवय, त्यातून शिकायची सवय आपल्या फार कमी लोकांना आहे. म्हणजे त्यांना घेणे देणंच नाहीये. मी जेव्हा शेवटच्या त्या सगळ्या गोष्टी पाहत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये एक गोष्ट येत होती की अशी कोकणामध्ये किती अभयारण्य आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये किती अभयारण्य आहेत, पण शहरीकरण इतक्या भयंकर वेगानं वाढतंय, इतक्या भयंकर वेगाने कन्स्ट्रक्शन होतंय, रस्ते होत आहेत, खाणी येत आहेत, इंडस्ट्रीज वाढत आहेत आणि त्यातून ते एक वर्षांची पिढ्यानपिढ्याची जंगलं, डोंगर दऱ्या हळूहळू नष्ट होत चालले आहेत. जिथं आज कोकण सारखा भाग घ्या, किती प्राणी पक्षी या सगळ्या गोष्टी त्या भागामध्ये आहेत, तिथं आज अवस्था तुम्ही काय बघाल जाऊन तर तुम्हाला समजेल ह्या चित्रपटाची स्टोरी किती महत्वाची आहे. हा दशावतार घेणं किती महत्वाचं आहे, पण घेतंय कोण? कोणी घेत नाहीये.
सध्या तसला अवतार घेणारा एकही मायेचा पूत या मातीमध्ये नाहीये आणि तो कधी जन्माला येईल असं मला तरी वाटत नाहीये. कारण सगळे पैशाच्या मागे पळणारे, सगळे राजकारण्यांच्या मागे पळणारे, सगळे फक्त आणि फक्त कुठेतरी चांगलं आयुष्य मिळेल म्हणून गाव आणि सगळ्या गोष्टी सोडून शहरांमध्ये पळणारे, या सगळ्यांमुळे कोकण आणि आपला जो काही सगळा सह्याद्रीचा भाग आहे तो काही टिकणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. या चित्रपटातून हे शिका. आपल्या कुटुंबाला, पोरांना घेऊन गेला तर पुढच्या भविष्याला हे सांगा की बाबा हे असं असं होतंय, मग काहीतरी तुला करायचं असेल, काहीतरी तुला याच्यावरती आवाज उठवायचा असेल तर तू हे कर. चित्रपट आम्ही तुलना ज्या करतोय ना, सगळ्या तुलना महत्वाची नाहीये, त्या चित्रपटाचा गाभा सगळ्यात महत्वाची की त्यांना काय सांगायचंय. चित्रपट ती स्टोरी आहे बघा, एक काल्पनिक गोष्टी आहेत, त्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी ते बनवलेलं असतं. ते काय अगदी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीमध्ये सध्या असे अगदी हरहुन्नरी, मी म्हणतोय म्हणजे जसं त्या कांतारामध्ये चित्रपटामध्ये त्या ऍक्टरने काम केलंय तशा लेवलची ऍक्टिंग करणं हे दिलीप प्रभावळकरांचं काम नाहीये. हे ते त्यांच्या मानाने त्यांनी उत्तम ती भूमिका पार पाडली. कारण अनेकांना तेच वाटलं होतं की हे सगळं काहीतरी दैवी असेल, मग ते दशावतार कसे येतात, या सगळ्या गोष्टी. पण कुठे ना कुठेतरी आपलं बजेट, आपल्या मराठी इंडस्ट्रीची जी काही सिनेमॅटोग्राफी आहे किंवा या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी किंवा कुठे ना कुठेतरी परिणाम होतो. त्याच्यामुळे त्या एवढ्या मोठ्या पडद्यावरती तेवढ्या मोठ्या प्रकारे ते साकारता येत नाही. किंवा ही जी स्टोरी आहे ना आजची, ही अतिशय उत्तम आहे, पण ती जर मोठ्या अगदी स्वरूपामध्ये झाली असती तर निश्चित लोकांना आवडली असती. कारण ती काय एवढी पण बोरिंग नाहीये. पण त्यातून शिकण्यासारखं आहे, ते शिका, ते महत्वाचं आहे. त्यातून दिलेला जो संदेश आहे तो महत्वाचा आहे. आणि तो नुसताच संदेश ऐकून थिएटरमध्ये बाहेर येऊन खाऊन पिऊन घरी येऊन झोपण्यात काही अर्थ नाहीये. जर कोकण वाचवायचं असेल तर हे जे राक्षस आहेत ना, हे राजकारणी, यांना ठेचलं पाहिजे. आणि त्यांना जोपर्यंत तुम्ही ठेचत नाही तोपर्यंत कोकण तुमच्या हातात येणार नाही. किंवा तो तुमचा राखणदार आहे ना तिथला म्हणजे आपला स्थानिक माणूस आणि आपला राखणदार, तो तुमच्यावरती प्रसन्न कधी होणार नाही.